हॅलो 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 हॅलो. इकडे इकडे इकडे. नॉर्मली मी आले नसते पण इकडे हक्क आहे माझा यायचा. मॅम इकडे मॅम सोना या या प्रवीण आहे प्रवीणजी या. अमृता मॅम इकडे मध्ये सेंटरमध्ये. मॅम सेंटरला या ना मॅम. प्रवीणा लवकर ये. सॉरी. मॅम इकडे प्लीज. येस. अमृता देते ना. अच्छा हो का. किती छान. ओके. वेट 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 मॅम वेट. दोघांचा फोटो दोघं. एक मिनिट. काहीतरी करते ना आपल्या म्हणून. हां हां. इकडे बघते अजून. जरा इकडे पण बघा इकडे. अमृता मॅडम इकडे बघा ना. हो सगळं. हां. बरं आता मी अशी स्टॅच्यू वाटते. वेट 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 वेट. सगळ्यात आधी थँक्यू सो मच तुम्ही आलात. थँक्यू. दिस इज व्हेरी व्हेरी स्पेशल. ठीक आहे थँक्यू. वेट वेट दादा वेट. सर समोर सर. ओके मॅम परत असा राऊंड फिरा ना. मी नाचू काय इकडे राहून केलेलं आहे? चालेल. चला वेट वेट वेट. थँक्यू ओके बाय बाय. बाय 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 बाय. येस. सोबत दादा इकडे. सर इथे थँक्यू. एक एक मिनिट. सर इकडे. अरे एक मिनिट भाई एक फोटो निकाला बाद में निकालेगा ना. सर सर मॅम इथे. एक मिनिट थांबा थांबा. सर इकडे सर. ओके सर थँक्यू. सर इकडे बघा ना. थँक्यू. थँक्यू सर. सर इकडे बघा. सर एक सर. थँक्यू सर. मॅम इकडे बघा. हॅलो. थँक्यू. दादा इकडे राईटला बघ. इकडे खूप शांततेत करावं लागतं ना.
त्यांच्याकडे. किती शांत आहे, किती गोडीबाई आहे. चलो थँक्यू Yes. थँक्यू भाई जा. सर इकडे वेट 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 थँक्यू बोलून तुम्ही काय करताय यार. सर इकडे. येस. सर बघू दे सुरू झालं ना हां सर. मग सर ए हे लाईट मारा हे शाहरुख देव लाईट मार. श्रेया मॅडम इकडे आहे, इकडे इकडे इकडे. येस. गाडीतून उतरलं डायरेक्ट तुम्ही कॅम्पस. मॅडम इकडे बघा ना. मॅम इथे थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू सर. थँक्यू. आणि नंतर चंद्र आला मग आणखीन पहिल्यांदा तुम्हाला अभिनंदन. थँक्यू. वर्ल्ड ऑफ स्त्री काय आहे पहिलं तर ते सांगा. सो वर्ल्ड ऑफ स्त्री हे एक 90 मिनिटाचं डान्स म्युझिकल आहे, ज्याच्यात प्युअर पद्धतीने आम्ही डान्स च्या माध्यमातून वेगवेगळ्या स्त्रियांची रूपं आम्ही दाखवतोय. मग ती देवी आहे, मग ती राधा आहे, मग ती शिवामधली शक्ती आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही हे करतोय. आणि त्याच्यानंतर शेवटचा म्हणजे मातृत्व किंवा देशभक्तीचा एक ऍक्ट आहे. सर तुम्ही काय सांगा. काही नाही, वर्ल्ड ऑफ स्त्री माझ्यासाठी अमृता आहे, कारण की तिची आयडिया होती ही. आणि मला वाटतं एक स्त्रीच्या आयुष्यातली प्रत्येक रूपं ह्या कार्यक्रमात तुम्हाला बघायला मिळतील, ते पण नृत्याच्या मार्फत. आणि पहिल्यांदा तुम्ही एखादा म्युझिकल बघाल जिथे सलग 80 मिनिटं सगळेच नाचतात, ते विथ कॉस्ट्युम चेंज होत आहे. आणि खरंच तुम्हाला ही पर्वणी घ्यायची असेल तर नक्कीच या कार्यक्रमाची तिकीट्स बुक करा आणि नक्की या कार्यक्रमाला या, मी Yes. असं म्हणेल. किती शो होणार आहेत ह्या कार्यक्रमाचे आणि कुठे कुठे होणार. खूप होणार आहेत आणि आम्ही वर्ल्ड टूर सुद्धा प्लॅन करत आहोत. पण पहिला आपण म्हणतो ना, श्री गणेश मुंबईत व्हायला पाहिजे होता आणि तोही अगदी सिद्धिविनायकाच्या जवळच जवळ झाला. झाला, हा. yes. सो मग बाप्पाच्या कृपेने खूप शोज करू. आणि मी खूप शोज करते, हाही खूप शोज हो, करतो. आम्ही occasional करतो, पण मला वाटतं हा शो आम्ही खूप खास आहे. भारतात पूर्ण नेणारच, पण भारताच्या बाहेर सुद्धा जाणार, कारण की आम्हाला तेच दाखवायचं म्हणून की त्याची भाषा हिंदी आहे, हिंदी मराठी आहे. हा, येस, मराठी. म्हणून कार्यक्रमाची भाषा पण हिंदी आहे. गाणी आपण सुरुवात मराठीनेच केली आहे, पण मला वाटतं तेच. कुठेतरी ग्लोबल ते गेलो पाहिजे त्याच्यामुळे. आणि कुठे सध्या जे म्हणजे जे काही आपण बघतो की स्त्रियांचं जे रिस्पेक्ट केलं पाहिजे किंवा त्यांना जो मान दिला पाहिजे, आम्ही तो मान आमच्या कलेतून देण्याचा प्रयत्न केला, मला असं वाटतं. हम्म. ओके. हा कार्यक्रम तुम्ही स्वतः म्हणजे डायरेक्ट. मी डिरेक्ट नाही केलं. डिरेक्टर कोरिओग्राफर आशिष आहेत. मी त्याची कॉन्सेप्ट आणि क्रिएट केलंय. हा. आणि प्रोड्युसर पण. आणि प्रोड्युसर. काय सांगा त्याबद्दल, म्हणजे नवीन सी मला कधीपासून असा एक शो करायचा होता आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की मी हा शो करू शकले आशिषच्या मदतीने. कारण तो नसता तर मला हे सगळं, हा जो काही पांढरा हत्ती आहे तो मला सांभाळता आला नसता. मला कचकचून मिठी मिळाली आहे प्रसादकडनं. आणि अर्थात आता सगळे होते म्हणून सगळे फोन करणार आहेत. महेश सर पण म्हणजे बाप रे, म्हणजे ते आशिष वरती एक वेगळं प्रेम आहे. पण तरी सुद्धा आय थिंक खूप लोक आली होती. रवी जाधव होते, महेश लिमाय होते, राजेश मापुसकर होते. त्या सगळ्यांना प्रचंड, सुधाचंद्रन मॅम होत्या आणि दीपाली ताई होती, सुबोध भावे होता. तर त्यांना फारच आनंद झाला.
टोटल ह्या मुली किती आणि यांची कास्टिंग कशा प्रकारे केली? कास्टिंगसाठी आम्ही ऑडिशन्स केले होते आणि आशिषने घेतले होते त्याच्या कलांगण स्टुडिओवरती. त्याच्यानंतर 10 प्रोफेशनल डान्सर्स आम्हाला नव्हते हवे, आम्हाला क्लासिकली ट्रेन डान्सर्स हव्या होत्या आणि ते आम्हाला मिळाले. मिळाल्या मला असं वाटतं. त्याच्यामध्ये तुम्ही 3 रंग दाखवले. त्या 3 रंग कशा कशा? 4 रंग. 4 रंग का? 3 रंग सॉरी. कशा कशा प्रकारे दाखवले? काय तुम्ही रंगाचा उद्देश काय होता? रंगापेक्षा मला असं वाटतं की स्त्रीची वेगवेगळी रूपं आम्ही दाखवायचा Yes. प्रयत्न केलाय आणि जेव्हा ती वेगवेगळी रूपं असतात तेव्हा त्याच्याबरोबर रंग सुद्धा असतात. रौद्र रूपासाठी लाल असतो, त्याच्यानंतर प्रेमासाठी लाल असतो, भक्तीसाठी पांढरा असतो. असं मग आम्ही ते लाइटिंग असं सगळं प्लॅन केलं. ओके, जसं आता तुम्ही हे कार्यक्रम छान कार्यक्रम आम्ही बघितलाच होता. सध्या महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे आता 2 किस्से झाले, त्याच्याबद्दल काय सांगाल? काय तुम्हाला मला एवढंच वाटतं की जो काही अत्याचार होत आहे महिलांवर किंवा स्त्रियांवर, आपण थोडं सतर्क राहायला पाहिजे एकतर, आणि आपल्या आसपासच्या मुलींची, बायकांची, महिलांची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि फक्त त्याच्या घरात होतंय किंवा त्याच्या शहरात होतंय हे ॲटिट्यूड न ठेवून कुठलीही स्त्री, कुठलीही मुलगी, मग ती लहान असो मोठी असो, हिला आपलं एक फॅमिली मेंबर मानून तुम्ही त्यांची काळजी घ्यायला पाहिजे, एवढं मला वाटतं. बिग बॉस फॉलो करता तुम्ही? नाही बाबा, मी नाही, ह्याच्यातच होतो बाबा. दादाला काय सांगू मी प्रेक्षकांना? एवढंच सांगू, आज आमचा पहिला प्रयोग होता आणि त्याचा श्री गणेश झाला आणि आता आम्ही जगभर फिरायला मोकळे आहोत. सो जिकडे जिकडे आम्ही शोज करू, आम्ही तुम्हाला ते सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवू. तिकडे कशी बुक करतो प्रेक्षकांना? बुक माय शो वरती तुम्ही जाऊ शकता आणि तिकीट्स बुक करू शकता. थँक्यू सो मच. काय सांगाल? वर्ल्ड ऑफ इस्त्री हे आज कार्यक्रम आपण तिघांनी बघितला, आम्ही पण बघितला. कसा वाटला पहिला, तर काय सांगाल त्याबद्दल? आशिष आणि अमृता दोघांचंही आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन की इतका सुंदर कार्यक्रम त्यांनी दिला. शास्त्रीय नृत्यावरती आधारित असे खूप कमी कार्यक्रम येतात. आपल्याला खूप बॉलिवूड आणि चित्रपटाची गाणी ऐकायची सवय झाली, पण संपूर्णपणे त्या नृत्यावरती आधारित असलेला आणि स्त्रीची वेगवेगळी रूपं दाखवणारा असा हा कार्यक्रम होता. त्या संपूर्ण टीमच्या मेहनतीला सलाम. आणि ज्या पद्धतीने आशिषनी त्याची कोरिओग्राफी केली आहे, अमृताने निर्माती म्हणून तिचा हा पहिला प्रयत्न आहे, तर एक असं मोठं धाडस तिने केलंय, त्याच्याबद्दल सुद्धा अमृताचं खूप मनापासून कौतुक आणि खूप खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की हा कार्यक्रम जितक्या लोकांपर्यंत जाईल त्या सर्वांना या कार्यक्रम तर आवडेलच, पण बाहेर पडताना एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा घेऊन बाहेर पडतील. खूप शुभेच्छा. ओके सर, तुम्ही काय सांगाल? आता याचे लवकरच खूप सारे शो होतील, मला खात्री आहे. आणि तुमच्या सिटीमध्ये याचा शो होईल, तुमच्या शहरामध्ये याचा शो होईल. त्यामुळे जेव्हा तुम्हाला कळेल की वर्ल्ड ऑफ इस्त्रीचा शो तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये आहे, तर नक्की तिकीट काढा आणि तो शो पहा. आणि जसं सोबत म्हणाला की तुम्ही जेव्हा बाहेर पडाल, तुम्ही खूप पॉझिटिव्ह फिलिंग घेऊन बाहेर पडाल. प्रचंड एनर्जी आहे. 90 मिनिटाचा शो आहे, पण 90 मिनिटामध्ये मला वाटतं सगळे टाळ्या वाजवत असतात आणि खूप इन्स्पायर होत असतात. त्यामुळे हा शो नक्की पहा. सर, आपण काय सांगाल? नमस्कार. शो खूपच इन्स्पायरिंग आहे आणि आपल्याला सप्तरंग दाखवतो. इट इज लाईक अ रेनबो ऑन स्टेज आणि प्रत्येक स्त्रीचे वेगळे वेगळे कलर्स याच्यातनं दिसतात. सो व्हेरी इन्स्पायरिंग शो. सगळ्या टीमचं कौतुक आणि प्लीज आवर्जून जाऊन प्रत्येकाच्या सिटीत जाऊन बघा. धन्यवाद. दादा, काय सांगाल? वर्ल्ड ऑफ इस्त्री हा कार्यक्रम आज तुम्ही पाहिला, कसा वाटला पाहिलं, तर काय सांगाल कार्यक्रम? सगळ्यात आधी म्हणजे आशिष पाटील आणि अमृता खानविलकर यांचं खूप खूप आभार की मला इन्व्हाइट केलं होतं आणि त्यांनी हा एक शो बनवला, ह्याच्यासाठी एक वेगळे आभार. कारण की आत्ता ज्या प्रकारे ज्या गोष्टी चालू आहेत आपल्या समाजात, काय सर, ज्या गोष्टी आपल्या समाजात चाललेल्या आहेत आणि ते मला तरी वाटतं की स्त्रीचं महत्त्व हे लोकांना समजलं पाहिजे आणि एकंदरीत ती जी भावना आहे त्याबद्दलची ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. हा झाला एक शोचा भाग. दुसरं म्हणजे अमृता आणि आशिष हे माझे एवढे चांगले मित्र आहे आणि मी आज मैत्रीच्या भावनेने नाही तर फॅनच्या भावनेने आलो, कारण की मी त्यांचा खूप वर्षांपासून फॅन आहे. त्यांच्या परफॉर्मन्सचा आणि ज्या प्रकारे ते इमोट करतात एका परफॉर्मन्समध्ये, म्हणजे फक्त डान्स ही गोष्ट नसते, त्याच्यात जो आपण रस टाकतो, ज्यात जे भाव असतात ते खूप महत्त्वाचे असतात आणि ते दोघं ते अचूकप्रमाणे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात आणि त्याच्यासाठी मी कुठूनही कधीही कसेही कितीही प्रयोग झाले तरी मी नक्कीच येणार. आणि आज पहिला प्रयोग झालाय, मला कुठेही वाटलं नाही पहिला प्रयोग झालाय. खूप क्रिस्प, खूप फ्लॉलेस आणि खूप क्लीन परफॉर्मन्सेस होते. तर प्लीज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की या, आणि ह्याचे भरपूर शोज होणारच आहेत. NCPA ला आता अजून उद्या 2 शोज आहे, दुपारी आहे, संध्याकाळी आहे. तर नक्की बघा आणि एन्जॉय करा हा शो.
फक्त बघा, कारण की हे व्हिज्युअल ट्रीट आहे आणि तुम्ही एंटरटेन राहाल. दॅट्स माय गॅरंटी. ओके, बिग बॉस किती फॉलो करता मराठी बिग बॉस आपलं? मी इकडे वर्ल्ड ऑफ स्त्री बघायला आलोय. मी फक्त त्याच्याबद्दल बोलणार, बिग बॉस बद्दल नाही. थँक्यू सो मच. वातावरण झाली त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? त्याबद्दल एवढंच सांगेन की खूप महत्वाचं आहे की आपण स्वतः काय करतोय आणि आपल्या घरातले काय करतायत आणि आपल्या आजूबाजूला कुठल्या गोष्टी होत आहेत त्याच्याबद्दल खूप अवेअर राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि तो अवेअरनेस जर आला तर आपण खूप गोष्टी टाळू शकतो. तर एवढंच मी सांगू इच्छितो. अजून तुम्ही काय? काय सांगणार सरकारला, आपण काय करायला पाहिजे? सरकारला माहिती आहे खूप चांगल्या गोष्टी की त्यांना काय केल्या पाहिजे. ते हळूहळू जेव्हा वेळ येईल सगळ्या गोष्टी नक्कीच करतील. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आज आपल्यासोबत श्रेया मॅडम आहेत. मॅडम, वर्ल्ड ऑफ स्त्री हे कार्यक्रम तुम्ही आज पाहिला, कसा वाटला, काय सांगाल त्या? खूप मजा आली. अमृता आणि आशिष दोघेही माझे मित्र आहेत. ही कॉन्सेप्ट खूप नॉवेल होती. अमृता इतकी सेलिब्रेटेड ॲक्ट्रेस आहे, आशिष इतका मोठा कोरिओग्राफर आहे. त्या दोघांनी एकत्र आल्यावरती अशाच काहीतरी होणं अपेक्षित होतं आणि खूप खूप आनंद वाटला. प्रचंड मेहनत होती, इतकी सुंदर कोरिओग्राफी होती. ऑल इन ऑल इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. खूप मजा आली. आपण बघतो स्त्रींसाठी बरेचसे कार्यक्रम होतात महाराष्ट्रामध्ये, देशात, आणि सध्याचे जे चालू आहे स्त्रींवरती अत्याचार म्हणा, काही जे लोक करतात, आता सध्या महाराष्ट्रामध्ये 2 झाले आपले, काय सांगाल त्याबद्दल? ते असे म्हणजे माणसाची जे सोच आहे, जे नाही का त्यांचं, ती चुकीचीच आहे आणि अर्थातच कोणीच आपण त्याला सगळ्यांचीच मत ते आहे, सगळ्यांचंच मत ते आहे की जे चाललं आहे ते चुकीचं आहे. पण आय थिंक अशा पद्धतीच्या अमृतासारख्या ज्या आर्टिस्ट आहेत दे आर इन इन्स्पिरेशन आणि असंच चांगलं चांगलं काम तिने करत राहावं असं. थँक्यू सो बिग मच. बॉस